नमस्कार. शिक्षण क्षेत्रात सध्या ना दोन वेगवेगळ्या भावनांचा एकदम कल्लोळ माजलाय. हो, म्हणजे एकीकडे भीती आहे आणि दुसरीकडे प्रचंड उत्सुकता. अगदी. एका बाजूला हजारो शिक्षक समायोजन या एका शब्दाने धास्तावले आहेत. त्यांच्या मनात नोकरीच्या स्थैर्याबद्दल चिंता आहे. आणि दुसऱ्या बाजूला लाखो उमेदवार ते पवित्र पोर्टल कधी सुरू होणार याची डोळ्यात प्राण आणून वाट बघतायत. गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टी एकाच प्रशासकीय प्रक्रियेत अडकल्या आहेत. आणि ती प्रक्रिया म्हणजे शिक्षक समायोजन. आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा आपण म्हणूया की छडा लावणार आहोत. आपल्याकडे काही पुरावे पण आहेत ना? हो, आहेत ना. आपल्याकडे काही महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहेत. एक तर 15 मार्च 2024चा तो संच मान्यतेचा मूळ शासन निर्णय. अच्छा, तो GR. हो. मग आहे 2011 सालचा समायोजन प्रक्रियेचा तपशीलवार आदेश. रत्नागिरी जिल्हा परिषदेने नुकतंच काढलेले एक परिपत्रक आणि संपूर्ण राज्यासाठीचे एक वेळापत्रक सुद्धा आहे. वा, म्हणजे या पुराव्यांच्या आधारे आपण या गोंधळामागे नक्की काय शिस्त आहे हे समजून घेऊ शकतो. चला तर मग या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातून सत्य शोधून काढूया आणि या प्रक्रियेचे एक एक पदर उलगडूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांना पडलाय, हे समायोजन फक्त चर्चेत आहे की खरोखर जमिनीवर काहीतरी घडतंय, म्हणजे तालुका स्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे का? हो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर आहे की ही प्रक्रिया आता फक्त चर्चेपुरती राहिलेली नाहीये. अच्छा. हो, ती प्रत्यक्ष सुरू झालीये. याचं ताजं उदाहरणच घ्या ना. रत्नागिरी जिल्हा परिषदेने नुकतंच म्हणजे 13 फेब्रुवारी 2026ला एक परिपत्रक काढलंय. रत्नागिरीचं. ओके. आणि त्यात अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की 2024-25 आणि 2025-26च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यांचं तालुक्यातल्या तालुक्यात समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत. अच्छा, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याने यात आघाडी घेतलीये, बाजी मारलीये. अगदी. पण एक मिनिट. हा फक्त रत्नागिरीचा स्थानिक निर्णय आहे की यामागे राज्य सरकारची काही मोठी योजना आहे? म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल असे काही आहे का? नाही, अजिबात नाही. रत्नागिरीचं हे पाऊल म्हणजे एका मोठ्या राज्यव्यापी योजनेचा भाग आहे. हो का? हो. शिक्षण संचालनालयाने 4 फेब्रुवारी 2026 रोजी एक पत्रक काढून संपूर्ण राज्यासाठी समायोजनाचं एक पक्कं वेळापत्रकच जाहीर केले. वा. ही एक सुनियोजित आणि राज्यव्यापी मोहीम आहे. आणि तिला एक निश्चित डेडलाईन आहे. अगदी बरोबर. तिला एक डेडलाईन आहे. वेळापत्रक म्हणजे यात तारखा सुद्धा ठरलेल्या आहेत. हे तर खूप महत्वाचं आहे. हो, तारखा ठरलेल्या आहेत आणि त्या खूप जवळ आल्या आहेत. काय आहेत त्या तारखा? या वेळापत्रकानुसार जिल्हा स्तरावर अतिरिक्त आणि रिक्त पदांची फायनल लिस्ट 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत जाहीर करायची आहे. 25 फेब्रुवारी म्हणजे काही दिवसच राहिलेत. हो. त्यानंतर विभागीय स्तरावर समुपदेशनाची प्रक्रिया म्हणजे काउन्सिलिंग ती 3 मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय? संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवला आहे. 31 मार्च म्हणजे सरकारला ही प्रक्रिया खूप वेगाने पूर्ण करायची आहे, हे स्पष्ट दिसतंय. निश्चितच. म्हणजे ही प्रक्रिया केवळ कागदावर नाही तर जमिनीवर उतरलीये आणि त्यासाठी एक डेडलाईन सुद्धा आहे. पण या सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे तो अतिरिक्त ठरणारा शिक्षक. बरोबर. मुळात सरकार कोणाला आणि कोणत्या आधारावर अतिरिक्त ठरवते? म्हणजे एका शाळेत अनेक वर्ष शिकवणारा शिक्षक अचानक अतिरिक्त कसा होऊ शकतो? इथेच तो 15 मार्च 2024चा शासन निर्णय म्हणजे GR सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. अच्छा. याच GRने शिक्षक पदांसाठी नवीन नियम ठरवले आहेत, ज्याला संच मान्यता म्हणतात. संच मान्यता म्हणजे काय नेमकं? संच मान्यता म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने प्रत्येक शाळेसाठी ठरवून दिलेलं शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अधिकृत संख्याबळ. ओके, ऑफिशियल स्ट्रेंथ. हो. आणि हे संख्याबळ आता पूर्णपणे विद्यार्थी संख्येवर म्हणजे शाळेच्या पटसंख्येवर अवलंबून आहे. म्हणजे सगळा खेळ विद्यार्थी संख्येचा आहे. बरोबर. पटसंख्या कमी झाली की शिक्षकाचं पद धोक्यात आलं. अगदी. एखादा साधं उदाहरण देऊन सांगता येईल का, म्हणजे सगळ्यांना नीट समजेल? नक्कीच. समजा एका प्राथमिक शाळेत म्हणजे 1ली ते 5वीच्या वर्गात मागच्या वर्षी 70 विद्यार्थी होते. बरं. तेव्हा नियमाप्रमाणे तिथे 3 शिक्षक मंजूर होते आणि तिघेही काम करत होते. पण यावर्षी 30 सप्टेंबरला जेव्हा सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची अंतिम संख्या नोंदवली गेली तेव्हा ती कमी होऊन 58 झाली. 70 वरून थेट 58. हो. आता या नवीन GR नुसार
60पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर फक्त 2च शिक्षक पदं मंजूर होतात. फक्त 2. याचा अर्थ त्या शाळेतलं एक शिक्षक पद आता सरकारी रेकॉर्डवरून कमी झालं. अगदी बरोबर. आणि तिथे आधीपासून 3 शिक्षक काम करत असल्यामुळे त्यापैकी एक जण आता अतिरिक्त किंवा सरप्लस ठरतो. करेक्ट. आणि विचार करा, हा शिक्षक कदाचित तिथे गेल्या 10 वर्षांपासून शिकवत असेल. हो, त्या गावाचा, त्या समाजाचा एक भाग झाला असेल. बरोबर. पण नियमाप्रमाणे जर दुसरा शिक्षक तिथे 11 वर्षांपासून असेल तर या 10 वर्षांच्या अनुभवाचाही उपयोग होत नाही. तो शिक्षक अतिरिक्त ठरतो. इथेच खरी अडचण आणि शिक्षकांमधली चिंता सुरू होते. हो, इथेच. 1 मिनिट, म्हणजे इथे एक मोठा विरोधाभास आहे. समजा एका शिक्षकाने जिल्ह्यात 20 वर्ष सेवा केली आहे बरं. आणि तो नुकताच बदली होऊन 2 वर्षापूर्वी नवीन शाळेत आलाय आणि दुसरा शिक्षक त्याच शाळेत मागच्या 5 वर्षांपासून आहे. तर नवीन निकषानुसार तो 20 वर्षांचा अनुभव असलेला सिनियर शिक्षक अतिरिक्त ठरणार. हे तर अन्यायकारक वाटतंय. अगदी बरोबर. आणि इथेच 90% शिक्षकांचा गोंधळ होतो. हो ना. वरखरणी ते अन्यायकारक वाटतं, पण शासनाचं यामागे एक विशिष्ट तर्क आहे. आणि त्याचं उत्तर कुठे मिळेल? त्याचं उत्तर आपल्याला थेट 2011 सालच्या ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयात मिळतं. तो GR समायोजनाची कार्यपद्धती अगदी स्पष्ट करतो. अच्छा, म्हणजे हा नियम आत्ताचा नाही, जुना आहे. काय म्हणतो तो 2011चा GR? तो GR असं सांगतो की शाळेत अतिरिक्त शिक्षक कोण ठरेल हे ठरवताना त्या विशिष्ट शाळेतील सेवा ज्येष्ठता, स्कूल सिनियरिटी. हो, स्कूल सिनियरिटी विचारात घेतली जाईल. म्हणजे त्या शाळेत जो शिक्षक सगळ्यात शेवटी जॉईन झाला आहे, मग त्याची जिल्ह्यातली सेवा कितीही असो, तोच त्या शाळेपुरता कनिष्ठ ठरतो आणि अतिरिक्त म्हणून घोषित केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर लास्ट इन फर्स्ट आउट. अरे बापरे, म्हणजे सरकारने एकाच प्रक्रियेत 2 वेगवेगळ्या ज्येष्ठता वापरल्या आहेत. शाळेतून बाहेर कोण जाणार यासाठी वेगळा नियम आणि बाहेर पडल्यावर नवीन जागा निवडण्यासाठी दुसरा नियम. यामुळेच शिक्षकांमध्ये एवढा संभ्रम निर्माण झाला असणार. नक्कीच. मग त्या जिल्हा सेवा ज्येष्ठता यादीचा उपयोग कुठे होतो? बरोबर. इथेच प्रक्रियेचा दुसरा आणि महत्वाचा टप्पा सुरू होतो. अच्छा. एकदा शिक्षक शाळेतून अतिरिक्त म्हणून बाहेर पडला की तो तालुक्याच्या समायोजन प्रक्रियेत येतो. आता त्याला रिक्त असलेल्या दुसऱ्या शाळेची निवड करण्याची संधी दिली जाते. आणि संधी देताना? ही संधी देताना जी यादी लावली जाते ती त्याच्या संपूर्ण जिल्हा परिषदेतील एकूण सेवा ज्येष्ठतेनुसार लावली जाते. म्हणजे डिस्ट्रिक्ट सिनियरिटीनुसार? हो, डिस्ट्रिक्ट सिनियरिटी. फारच रंजक आहे. याला समजून घेण्यासाठी एखादी सोपी उपमा देता येईल का? म्हणजे हा गुंता सुटेल. हे थोडं क्रिकेट टीम निवडीसारखं आहे. क्रिकेट? कसं काय? बघा, टीममधून कोणत्या खेळाडूला बाहेर काढायचं हे ठरवताना त्या मॅचमधला किंवा त्या सिरीजमधला फॉर्म बघितला जातो. हो, म्हणजे तात्पुरता परफॉर्मन्स. अगदी. म्हणजेच शाळेतील कनिष्ठता. पण एकदा तो खेळाडू बाहेर पडला की त्याला दुसऱ्या टीममध्ये किंवा पुढच्या सिरीजमध्ये संधी देताना त्याचं संपूर्ण करिअर रेकॉर्ड पाहिलं जातं. वा. नियम 2 आहेत, पण ते वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरले जातात. या उदाहरणाने तर सगळा गोंधळच दूर झाला. म्हणजे जो शिक्षक जिल्ह्यात सिनियर आहे पण सध्याच्या शाळेत ज्युनियर आहे, तो अतिरिक्त ठरू शकतो? हो, ठरू शकतो. पण त्याला नवीन शाळा निवडताना त्याच्या जिल्हा सिनियरिटीचा फायदा नक्की मिळेल. अगदी तसंच. त्याला इतरांपेक्षा आधी शाळा निवडण्याचा हक्क मिळतो. ठीक आहे. आता समजूया की एक शिक्षक अतिरिक्त ठरला. त्याचं पुढे काय होतं? त्याला तालुक्यातच कुठेतरी जागा मिळते की त्याची बदली जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला कुठेही होऊ शकते? नाही. नियमानुसार पहिला प्रयत्न हा त्या शिक्षकाला तालुक्यातल्या तालुक्यातच रिक्त असलेल्या जागी समायोजित करण्याचा असतो. बरं. 2011च्या शासन निर्णयात यासाठी काही विशेष प्राधान्यक्रम सुद्धा दिले आहेत. जसं की पती पत्नी दोघेही नोकरीत असतील तर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. अच्छा, म्हणजे काही मानवीय दृष्टिकोन पण आहे? हो. अपंग कर्मचारी, गंभीर आजार असलेले शिक्षक किंवा ज्यांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे, अशा शिक्षकांना शक्यतो त्यांच्या सोयीनुसार तालुक्यातच समायोजन करण्यास प्राधान्य दिलं जातं. आणि जर तालुक्यातच त्याच्या विषयाची किंवा त्याच्या कॅटेगरीची रिक्त जागा नसेल तर मग काय? तर जर तालुक्यात समायोजन शक्य झालं नाही तर मग जिल्हा स्तरावरच्या रिक्त जागांवर त्या शिक्षकाचं समायोजन केलं जातं. ओके. रत्नागिरीच्या परिपत्रकात सुद्धा याचा उल्लेख आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलंय की आधी 0 पट किंवा बंद झालेल्या शाळांमधल्या शिक्षकांचं समायोजन होईल.
आणि मग या सरप्लस ठरलेल्या शिक्षकांचा विचार केला जाईल. बरोबर. या सगळ्याचा मूळ उद्देश हाच आहे की कोणत्याही शिक्षकाला सेवेतून कमी न करता शिक्षण व्यवस्थेत जिथे गरज आहे तिथे त्यांची नियुक्ती करणे. समजलं. या सगळ्या चर्चेत आपण एका अशा विषयाला स्पर्श केलाय ज्याची लाखो उमेदवार वाट पाहत आहेत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती. आपण जे सरकारी कागदपत्र पाहिले त्यात कुठेही पवित्र पोर्टलचा किंवा नवीन भरतीचा थेट उल्लेख दिसत नाहीये. नाही, थेट उल्लेख नाहीये. मग या समायोजन प्रक्रियेचा आणि त्या भरतीचा खरंच काही संबंध आहे का, की आपण फक्त अंदाज बांधतोय? नाही, अंदाज नाहीये. थेट उल्लेख नसला तरी अत्यंत जवळचा आणि थेट संबंध आहे. कसा? याकडे आपण मोठ्या चित्राच्या रूपात पाहिलं पाहिजे. पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती ही पूर्णपणे राज्यातील रिक्त पदांच्या अचूक आकडेवारीवर अवलंबून असते. बरोबर. जोपर्यंत कोणत्या शाळेत कोणत्या विषयाचे कोणत्या प्रवर्गाचे शिक्षक अतिरिक्त आहेत आणि कुठे जागा खरोखरच रिक्त आहेत हे 100% निश्चित होत नाही, तोपर्यंत सरकारला भरती प्रक्रिया पुढे नेता येत नाही. अगदी. नाहीतर पुढे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणजे ही समायोजन प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे संपूर्ण राज्यातील शाळांमधील शिक्षक पदांचं ऑडिट आहे असं म्हणायला हरकत नाही. परफेक्ट. एक प्रकारची साफसफाई. अगदी अचूक शब्द वापरला. ही समायोजन प्रक्रिया म्हणजे राज्यातील प्रत्येक शाळेतील अतिरिक्त शिक्षक समायोजित करून उरलेल्या निव्वळ रिक्त पदांची अंतिम आणि अचूक यादी तयार करण्याची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. अच्छा. एकदा का राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षक रिक्त जागांवर समायोजित झाले की शासनाकडे पवित्र पोर्टल भरतीसाठी जाहिरात देण्याकरिता एक स्पष्ट आणि त्रुटीविरहित डेटा तयार होईल. तर याचा अर्थ असा होतो की 31 मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचं जे वेळापत्रक आहे हो, ते फक्त सध्याच्या शिक्षकांच्या समायोजनासाठीच महत्त्वाचं नाही, तर हजारो भावी शिक्षकांच्या भवितव्यासाठीही तेवढंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. निश्चितच. या प्रक्रियेला होणारा प्रत्येक दिवसाचा उशीर हा थेटपणे नवीन शिक्षक भरतीला लागणारा उशीर आहे. म्हणजे सगळं एकमेकांत गुंतलेलं आहे. हो, ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणं हेच भावी शिक्षक भरतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण यानंतरच राज्यात नेमक्या किती जागा भरायच्या आहेत याचं खरं चित्र समोर येईल. आणि मगच पवित्र पोर्टलवर उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची म्हणजे ती प्रिफरन्स लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. अगदी. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झालीय. काय? राज्यात शिक्षक समायोजनाची एक मोठी आणि वेळेनुसार चालणारी प्रक्रिया सुरू आहे, ज्याचा आधार आहे 2024चा संच मान्यता शासन निर्णय. बरोबर. ही प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याचं वेळापत्रक आहे आणि रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांनी तर तालुका स्तरावर ही प्रक्रिया सुरू करून यात आघाडी घेतली आहे. आणि आपण ज्येष्ठतेच्या त्या गुंतागुंतीच्या प्रश्नाचीही उकल केली. हो, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. शाळेत अतिरिक्त कोण ठरेल हे त्या शाळेतील सेवेनुसार ठरतं, पण एकदा अतिरिक्त ठरल्यावर नवीन शाळेच्या निवडीसाठी जिल्हा पातळीवरची एकूण सेवा ज्येष्ठता कामी येते. हे दोन नियम वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरले जातात. अगदी. या सगळ्या कागदपत्रांमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा थेट उल्लेख नाही, पण या सगळ्या माहितीचे तुकडे जोडल्यावर एक अंतिम चित्र स्पष्ट दिसते. आणि ते चित्र असं आहे की पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती ही पूर्णपणे रिक्त पदांच्या अचूक संख्येवर अवलंबून आहे. सध्या सुरू असलेली ही समायोजन प्रक्रिया म्हणजे राज्यातील प्रत्येक शाळेतील रिक्त पदांचं अंतिम आणि अचूक चित्र स्पष्ट करण्याची शेवटची प्रशासकीय पायरी आहे. तर मग एक शेवटचा विचार मनात येतोय. बोला. विचार करा, 31 मार्चपर्यंत ही समायोजन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होणं हेच पुढच्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स लॉक सुरू करण्यासाठी सरकारला हवं असलेलं एक अंतिम ग्रीन सिग्नल ठरू शकतं का? तर याचं उत्तर हो असं दिसतंय. म्हणजेच जे हजारो उमेदवार पोर्टल सुरू होण्याची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची तारीख ही भरतीच्या जाहिरातीत नाही, तर या समायोजनाच्या वेळापत्रकात दडलेली आहे.